हे अंदाजे 100 ग्रॅम पनीर आहे, ते मी छानपैकी स्मॅश करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले आहे 2 चमचे साखर. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे कढईमध्ये मी घेतले आहे 1 कप, छोटा कप भरून दूध. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे जे पनीर आपण कुस्करून घेतलं होतं ते, आणि त्याच्यासोबत मी टाकली आहे 4 चमचे मिल्क पावडर आणि पनीर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे. आणि ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला छानपैकी ते ढवळायचं आहे. गॅस मंद हीटवरच ठेवायचा आहे. आता आपण हे एका टीनमध्ये काढून घेऊया. त्या टीनला मी छानपैकी तुपाने ग्रीस करून घेतलं होतं. हे थंड करून घेतलेलं आहे मी 1 तासासाठी. आणि आता मस्तपैकी याचे कट करूया, गार्निश करूया आणि आपला पनीर कलाकंद तयार आहे. हे अंदाजे 100 ग्रॅम पनीर आहे, ते मी छानपैकी स्मॅश करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले आहे 2 चमचे साखर. गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त